विरारच्या श्री ओम साईधाम मंदिर ट्रस्टचा 38वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडत आहे। पालघर जिल्ह्यासह मुंबई उपनगरातून भक्तगण साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात। त्याचबरोबर विरारचा लाडका अभिनेता गोविंदाही मागच्या 37 वर्षांपासून बाबांचं दर्शन न चुकता घेतो। मंदिर ट्रस्टने भक्तांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा केल्या आहेत। आज दिवसभरात हजारो भक्त बाबांचं दर्शन घेऊन प्रसाद आणि भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत। येथे दरवर्षीप्रमाणे हे 38वा वर्ष आहे। साईबाबा मंदिराचा उत्सव हा नेहमीप्रमाणे सगळ्या लोकांच्या माध्यमातून केला जातो। या इथे सर्व स्तरातील पालघर जिल्हा नाही तर इतर मुंबईपासून सगळ्या या आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोक इकडे येऊन या 12 तारखेला साईबाबांचं दर्शन घेत असतात। साईबाबा मंदिर ट्रस्टतर्फे प्रसादाची सोय असते, भंडाराही असतो आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं असते की ज्या लोकांना भंडारा जो बाबांना जो द्यायचा असतो, लहानातला लहान माणूस आपल्याला बाबांपर्यंत आपला भंडारा घरी जे काही आपण भंडारासाठी बनवत होतो या पोचावं ह्या दृष्टीने तो भंडाऱ्यामध्ये आपल्याकडे घेऊन येतो आणि तो संपूर्ण भंडारा एकत्र केला जातो आणि तो लोकांसाठी उपलब्ध करून दिला जातो। हे एक वैशिष्ट्य आहे। आता दुपारी 2 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत भजन चालू राहील। आज 9 वाजता फटाक्याची आतषबाजी होईल आणि विविध प्रकारच्या माध्यमातून सामाजिक किंवा धार्मिक किंवा इतर आहे किंवा मनोरंजनातील लोक इकडे येऊन दरवर्षी साईबाबांचं दर्शन घेतात। वैशिष्ट्य असं आहे की गेली 37 वर्ष आपल्या विरारचा जो लाडका सिनेस्टार गोविंद आहे तोही दरवर्षी न चुकता दर्शनाला रात्री कितीही वाजले तरी तो येतो। याप्रमाणे सगळ्याच लोकांचा हा जो 12 तारीख आहे हा मोठा उत्सव या परिसरात उत्साहामध्ये घेतला जातो। संपूर्ण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पूर्ण पालघर जिल्हा म्हणा किंवा गुजरात म्हणा किंवा मुंबई परिसर किंवा पुणा ह्या इकडनं सगळे लोक इकडे येतात दर्शनाला आणि संपूर्ण सोयी लोकांना दर्शन घेण्याचे सोयी संपूर्ण लाईनमध्ये त्यांना त्रास होऊ नये आणि अशा प्रकारे संपूर्ण प्रकारच्या सोयी ह्या मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून केल्या जातात। भक्तांना काही आव्हान नाही आहे। भक्त आपल्या बाबांचं दर्शन घेण्यासाठी स्वतःहून काही आव्हान करण्याची गरज, स्वतःहून लाईनीमध्ये येऊन शांतपणे दर्शन घेतात आणि प्रसादाचा लाभ घेतात। कारण मी म्हटल्याप्रमाणे 38वा वर्ष आणि या संपूर्ण ह्या 37 वर्षात कुठलाही अनुचित प्रकार हा इकडे घडला नाही। सगळे जे भक्तगण आहे हे शांतपणे संपूर्ण साईबाबांच्या दर्शनामध्ये लीन होऊन जातात। जय शेख काय सांगाल, भंडाऱ्यामध्ये आलेला आहे तुम्ही, कशा पद्धतीची सोयी सुविधा आहे, दर्शन झालंय? आज ओम शिव साईधाम मंदिरचा 38वा वर्धापन दिवस आहे। त्या वर्धापनाच्या दिवशी इथे महाभंडारा सुरू आहे, प्रसाद सुरू आहे आणि एकदम शिस्त पद्धतीने इथे लोक येतात आहे। सर्व जाती धर्माचे लोक इथे आलेले आहेत। सर्वांनी दर्शन सुद्धा घेतलेली आहे। आताच आरती झाली आहे आणि भंडाऱ्याला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीची सुविधा आहे त्या ठिकाणी, कुठून कुठून लोक येत आहेत? इथे अख्ख्या वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यातून लोक येतात। तर असा इथे एक हा दिवस असतो या दिवशीची लोक वाट बघतात की कधी हा साईबाबाचा वर्धापन दिवस येतो आणि लोक महाप्रसाद खायला आणि बाबांचं दर्शन घ्यायला इकडे येतात।